नेता कसा असावा, आमदार कसा असावा, त्यातला कार्यकर्ता कसा असावा, तर मी खरंच सांगेल मंगेशदारासारखाच असावा. आम्ही तारीफ तर कोणाची करतोच तोंडावर कार्यक्रमाला गेलो की, कोणालाच वाईट म्हणत नाही. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हालाही पटत असेल की इतका धडाडीने काम करणारा कार्यकर्ता, केव्हाही विचारलं कुठे मंत्रालयात आहे, कुठे विधानभवनात आहे, कुठे या ऑफिसला आहे, कुठे त्या ऑफिसला आहे, कधीच असा कंटाळा नाही. घेतली फाईल की चाललं. मला त्या RTO ऑफिसर समजलं नेहमी, म्हटलं असं कसं काय दुसरं ऑफिस आणलं यांनी. तर किशोरप्पा आमचे म्हणे मया नंबर होता, न्या कसा का मध्ये घुसून गेला. केवढा डोक्याला ताप झाला आमच्या, किती भानगडी. मुख्यमंत्री महोदय मला म्हणे अरे बाबा ते रद्द करावं लागेल चाळीसगावचं. म्हटलं रद्द किती होणार नाही आता, ते झालंय म्हटलं आता ते रद्द होणार नाही. म्हटलं अजून एक द्या. म्हणजे 3 म्हणजे महाराष्ट्रात असं कुठे आहे का. म्हटलं जळगाव जिल्ह्यात करत असं म्हटलं महाराष्ट्रात. तेही कार्यालय झालं. आमच्याकडचे लोक म्हणायला लागले का म्हणे भाऊ ते मागून आले त्यांच्याकडे होऊन गेलं मंगेशदार, तुम्ही 6 आटम झाले आपल्याकडे कसं काय आलं यार. म्हटलं असं का करू, आपलं जळगाव लागून आहे जळगाव जामनेर. म्हटलं 25 किलोमीटर आहे, ते लांब आहेत. मग भडगावला झालं, मग तेवढं परत भडगावला बी झालं. आता मी काय सांगू त्याला. म्हटलं मग जाऊ द्या म्हटलं, तर काय बोलायचं म्हटलं. पण इतक्या जिद्दीने त्यांनी ते RTO कार्यालय त्या ठिकाणी ऑफिस त्या ठिकाणी केलं. खरंच त्यांचं किती कौतुक करावं. आणि त्यांचा पाठपुरावा, त्यांचं हे कॉम्प्युटरच आहे. आणि म्हणून मला अभिमानही आहे की असा एक कार्यकर्ता आपण ज्याला पुढे केलं, ज्याला आमदार केलं, तो इतक्या हिरिरीने काम करतोय, इतक्या जोरात काम करतोय. आणि मी तर वरती पार्टी कार्यालयात ते सांगितलं आहे, नेतृत्वालाही सांगितलं की पुढचं आमचं जळगाव जिल्ह्याचं भविष्य भारतीय जनता पक्षात. कारण नेता लागतोच. आम्ही किती वर्ष काम करणार आहोत. झाल्या 6 टर्म, झाल्या 7 टर्म, किती 30-35 वर्षाला मी सतत काम करतो आहोत. शेवटी कुठे कुठे थांबायचं असतं. पण पुढे कोण तेही आपल्यालाच करायचं असतं. आणि पुढे करत असताना काही काही ठिकाणी निर्णय चुकतात. पण काही निर्णय किती योग्य असतात ते तुम्हाला या ठिकाणी दिसलं असेल. मग जर चिंता करू नका, कोणाला काही म्हणू द्या, काही फरक पडत नाही. मी उत्तर देतो का कधी कोणाला. मी अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाच उत्तर देत नाही. जळगाव सोडत द्या, इथं काय कुठे कुठे कुठेच नाही आहेत. पण मी उत्तरं देत नाही कोणाला. आपण आपलं काम करत राहायचं. माणूस कामाने मोठा होतो. आपण काय करतो, किती प्रामाणिकपणे काम करतो. लबाड गोष्टी लोकांच्या समोर येतात, त्यांना त्या कळतात. समोरचा माणूस काय कसा आहे, काय करतोय काय नाही हे लोकांना कळतं. त्याच्या बोलण्यावरून कळतं, त्याच्या वागण्यावरून कळतं, ते कळतं लोकांना. पण आपण म्हटलं आपण प्रामाणिकपणे सोडू नका.